टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय कौतिक SV11 सोनारपाडा या संघाने. कदाचित पहिल्या मॅचमध्ये 4 रनची पॅनल्टी लागली. जुनी डोंबिवली संघाला जर्सीमध्ये खेळाडू नव्हता, 12वा खेळाडू नव्हता, त्यामुळे एकूण 4 लागल्या धावांची पॅनल्टी. आणि तर मानेरे संघाचा एक खेळाडू जर्सीमध्ये नाही, त्यामुळे 2 रनची पॅनल्टी लागेल. आणि 12वा खेळाडू जर जर्सीमध्ये नसेल तर ती 2 रनची पॅनल्टी लागेल. त्यामुळे बघूया आता किती धावांची पॅनल्टी लागते. 24 धावांची पॅनल्टी आता सर्वात मोठी पॅनल्टी नागावच्या नावावरती आहे. तिची बरोबरी होईल असं मला तर वाटत नाहीये. मग बघूया, क्रिकेट आहे, जर असंच चालत राहिलं तर होऊ शकते. नाही, शिस्त सर्वांनाच पाहिजे. खेळाडू असतील, पंच असतील, समालोचक असतील, लाईव्ह टेलिकास्टची टीम असेल, हे सर्वांसाठी या गोष्टी आहेत. सामन्याला सुरुवात होते. 10:42 झालेत आणि दुसऱ्या मॅचला सुरुवात. ऋषी भोईर पहिलाच बॉल ऋषी भोईरचा टर्न केला. आपण पाहतोय लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल नाही थांबणार, सीमा पार जाईल. दत्ता ठाकूरच्या बॅटमधून आलाय पहिल्याच बॉलवरती चौकार. दत्ता ठाकूरच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार आलेला आहे. या मैदानात जेव्हा जेव्हा सोनारपाडा संघ खेळतो त्यांचाही खेळ नेहमीच चांगला राहिलेला आहे. मानेरे संघाने बऱ्याच वेळा खेळ चांगला केलेला आहे, त्यामुळे मजा येईल या मॅचमध्ये. इथे जबरदस्त फटका आपल्या पाहायला मिळतोय. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल जाईल सीमा पार. दत्ता ठाकूरच्या बॅटमधून आलाय बॅक टू बॅक दुसरा चौकार. आठ धावा दाबल कधी लागल्यात. प्रथम बॅटिंग करताना गावदेव SV11 सोनारपाडा. हा धमाका तुम्हाला पाहायला मिळतोय दत्ता ठाकूरचा. 2 चौकारानंतर आलाय सिक्सर. मला असं वाटतं टॉस जिंकून बॅटिंग का घेतली सोनारपाडाने. धावा बनवून समोरच्या टीमवरती दबाव निर्माण करायचा प्रयत्न असणार आहे. 2 चौकार, 1 षटकार, 14 धावा दाबलकरती लागलेले आहेत. पहिला सामना जय जलेश्वर वाडेकर संघाने सहज जिंकला. सर्वेची डबल हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळाली. 37 धावांची इनिंग आपल्याला अतुल भोईरची पाहायला मिळाली. ऋषी थोडासा मागडा ठरतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. लेग बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. एक सिंगल मिळाली. 15 धावा दाबल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. फाईन लेगला फिल्डर थोडेसे मिसफिल्डिंग करते. स्वतः दत्ता सांगतायत की संघाला बॉल बरं शिवून गेलेला आहे, त्यामुळे एक सिंगल मिळाली.
लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली. धावसंख्या 16. होमी भाने यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य. 16 धावा 4च बॉलमध्ये आलेले आहेत. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. समीर हा बॉल लॉंग ऑन मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न होता. शेवटचा बॉल शिल्लक आहे P1 मधला. 16 धावा आलेले आहेत आणि काही धावा अजूनही मिळतील या बॉल नंतर बोनसच्या स्वरूपात. टप्प्याचा बॉल होता, मात्र टायमिंग झालं नाहीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक नितेशने एक चांगला झेल टिपलाय. 16 वरती पहिला धक्का लागलाय, मात्र 4 रनची पॅनल्टी मानेरे टीमला लागली आहे. त्यामुळे त्या 4 धावा ऍड होतील. आता टीम सोनारपाड्याच्या खात्यात, म्हणजे सोनारपाड्याची धावसंख्या झाली 20. जे खेळाडू खेळतात ती सूचना मगाशी दिली, पुन्हा द्यावी लागेल. तुम्ही ज्यावेळी मैदानात याल मेन एंट्रीत या, अन्यथा अजून 2 रनची पॅनल्टी लागू शकते या स्पर्धेमध्ये सर्वांसाठी. नियम कडक आहेत आणि उल्लंघन झालं तर पॅनल्टी माफी नाहीये. सिद्धेश पाटील आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या, मात्र 4 रनची पॅनल्टी मानेरे टीमला लागली, त्यामुळे 20 धावा झालेल्या आहेत. वाकलन संघाला पॅनल्टी लागली, पडले संघाला पॅनल्टी लागली, जुनी डोंबिवली संघाला पॅनल्टी लागली आणि आता मानेरे संघालाही पॅनल्टी लागलेली. त्यामुळे कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनचे नियम कडक आहेत आणि त्याचं पालन तुम्ही करा. चला, पॅनल्टी लागली आता, अशी पण ती लागूच असणार आहे. मॅनेजमेंट कमिटीचा नेहमी प्रयत्न असतो कोणत्याही टीमवरती अन्याय होऊ नये, कोणत्याही टीमला पॅनल्टी लागू नये. वीस धावा धावपळ कधी लागलेत. 20 धावा झालेल्या आहेत. तेजस भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीचे सर्व बघा तेजस. चला, मॅच सुरू करायची. यानंतर हेडुटणे आणि वाकलन बी. हेडुटणे असंघ गावदे बी. मग अविनाश काळ नेहमी वेळेवर येतात, आज बघायचंय. सिद्धेशने कॉल दिलाय 2 धावांचा आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात आहेत. शेवटच्या बॉलवरती विकेट गेली समीर पाटीलची. धावसंख्या 22 वरती आपला पाहायला मिळते. धावा धापल कधी आपण पाहतोय. तेजसचा चांगला चेंडू, ब्लॉक हॉलचा वापर त्याने केला होता. चांगला गोलंदाज आहे तेजस भोईर. मध्ये दुसरा बोलला दत्ता ठाकूर. आजही भोपरची नाईट स्पर्धा तुम्ही आठवली. सोनारपाडा विरुद्ध वाकलन. एकाच ओव्हरमध्ये 34 धावा दत्ताने कुठल्या होत्या. 5 षटकार आणि 6व्या बॉलवरती चौकार. आणि नाईट स्पर्धेमध्ये इतकं सोपं नाहीये तशा धावा बनवून. डेला तुम्ही बनवू शकता, नाईटमध्ये थंडी भरपूर असते, दव फॅक्टर तुम्हाला पाहायला मिळतो. आणि अशा परिस्थितीत दत्ताने तो विक्रम केला होता. 6 बॉलमध्ये 34 वाकलन टीमच्या विरुद्ध. आणि त्यानंतर ती स्पर्धा जिंकली होती सोनारपाडा टीमने, भोपरची नाईट स्पर्धा. तेजस चांगला चेंडू होता. तेजस चांगली गोलंदाजी करतायत आतापर्यंत आपण पाहिलं तर. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 16 आले होते, त्यानंतर 4 रनची पॅनल्टी ऍड झाली, त्यानंतर 2 धावा पहिल्या बॉलवरती धावून घेतल्यात, त्यानंतर या 2 चेंडू डॉट आलेत.
इथे फॉलो थ्रू मध्ये तेजसकडे रनआउटची संधी असेल. नाही, एक धाव वेगाने पूर्ण झालेले. तेजस गेले होते फॉलो थ्रू मध्ये जे बॉल सुटल्यानंतर. ॲक्शन रिप्ले बघा. GTC क्लिअरिटी विथ क्वालिटी. थोडासा कठीण होता, वेगवान फटका होता. दत्ता ज्यावेळी फटका खेळतात त्यांचा फटका वेगवान असतो. हरिचंद्र ठाकूर साहेबांचं आगमन झालंय सोनारपाड्याचे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि जेव्हा जेव्हा सोनारपाडा संघ खेळतो या संघाचे खंदेच समर्थक आहेत. मग नाईट असो डे स्पर्धा असो. तेजस पुन्हा फॉलो थ्रू मध्ये चेंडू आणून या ओव्हरमध्ये 2 ते 3 बॉल फॉलो थ्रू मध्ये झालेत. म्हणजे तेजस ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत, धावांवरती थोडासा अंकुश लावलाय. 22 वरती 1. पॉवर प्ले मधला दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. 23 धावा झालेत. तेजसच्या हाताला ज्यावेळी बॉल लागला त्यावेळी 1 धाव. फॉलो थ्रू मध्ये सुटला होता बॉल. 23 झालेत. शेवटचा बॉल. इथे विकेट धोक्यात आहे आणि झेल सुटलाय. प्रवीण आय थिंक तिथे होते. आणि सिद्धेशला तुम्ही जर जीवदान दिला तर तो मागात पडू शकतोय मॅच मध्ये. 2 धावा मिळाल्यात. धावा झाल्यात 25. 2 षटकांचा खेळ समाप्त. पंचवीस धावा झालेत. त्यामुळे स्पर्धेमध्ये जो नियम आहे व अटी, 11वा जो नियम आहे, प्लेन ट्रॅक पॅन्ट कंपल्सरी असेल आणि विवेकची पॅन्ट पूर्ण ब्लॅक नाहीये. त्यामुळे अजून 2 रनची पॅनल्टी मानेरे टीमला लागलेली आहे. त्यामुळे धावा त्या 2 ऍड होतील. धावा झाले 27. 6 धावांची पॅनल्टी या एकाच मॅच मध्ये आता मानेरे टीमला लागलेली. धावा झाल्या 27. नियम बघून घ्या फॉर्म आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. 11 नियमावली त्यांनी तिथे लिहिलेले आहेत. प्रत्येक सामना 5 षटकांचा. स्पर्धेत 32 संघ. वेळ कमी असल्यास षटकं कमी केली जातील. पंचांचा निर्णय अंतिम असेल. थ्रो बॉल नो दिला जाईल व गोलंदाज बाद केला जाईल. सामने सकाळी 8:30 हा जरा नियम मला जरा वेगळा वाटला. 8:30ला कुठेच मॅच चालू आतापर्यंत झाल्या नाहीयेत यावर्षी तरी. समोर मारलाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तेजस भोईर, त्यामुळे चूक होणार नाहीये. दत्ताला माघारी परतावं लागेल. जरी पॅनल्टी लागली असेल 6 धावांची या मॅच मध्ये, मात्र मानेरे संघ आहे, जिद्दी संघ आहे, तो सहजा मॅच सोडणार नाहीये. ऋषीने घेतली विकेट. करण ठाकूर आले बॅटिंग करण्यासाठी. सत्तावीस धावा झालेत. 2 गडी बाद. नवीन बॅटर करण ठाकूर आलेत. याच मैदानात आय थिंक एक वेळ आपण पाहिलं तर मानेरे संघाला 1 ओव्हरची पॅनल्टी लागली होती, मात्र त्यानंतर ती मॅच आणि ती स्पर्धाही त्यांनी जिंकली होती. हेही आठवणी या मैदानातल्या आहेत. तुम्ही इथे पलटवार झालाय असं नाहीये. धावा फारशा मोठ्या नाहीत, कारण या मैदानात धावा येतात. 27 झालेले आहेत. तिसरी ओव्हर सुरू आहे. मिड विकेटच्या दिशेने आपण पाहतोय. एक धाव इथे मिळालेली. धावा झाल्यात 28. पुढच्या दोन्ही टीम्स गावदेवी
हेडुटने आणि जगदंबा वाकलन बी पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. हा दुसरा सामना सुरू आहे, लक्षात घ्या. 28 धावा झाल्या, तिसरी ओव्हर सुरू आहे दुसऱ्या मॅचची. तुम्ही रिपोर्टिंग करा. पॅनल्टी सांगायला आम्हालाही बरोबर वाटत नाही सारखं सारखं. इथे रनआउटची संधी आहे. आज प्रवीण जोशीला बॉल मिळत नाहीये. करण खानला पॅनल्टी का नाही लावत आयोजक? नाही, धाव घेतलीच नाहीये. करण धावले होते. प्रवीण जोशी एक झेल त्यांनी सिद्धेचा सोडला ज्यावेळी तेजस बॉलिंग करत होते. आताही बॉल त्यांना मिळाला नाही. कदाचित करण रनआउट झाले असते जर तरला महत्व नाहीये क्रिकेटमध्ये. फाईन लेगला क्षेत्ररक्षक विवेक कोणतीच चूक करत नाहीये. 6 रनची पॅनल्टी लागल्यानंतर काय कमबॅक केलाय जय मसोबा मानेरे टीमने. सिद्धेचा झेल सुटला होता मात्र तो फारसं नुकसान देऊन गेला नाहीये मानेरे टीमला, कारण ऋषीने त्याची विकेट लगेच घेतली. त्यामुळे प्रवीणला थोडासा आनंद असू शकतो, कारण की ज्यावेळी झेल सुटतो तो मागात पडतो आणि पूर्ण टीमला त्याचं भुगतान भोगावं लागतं. पण तसं काही झालं नाहीये. सिद्धेश आलेले आहेत मैदानाच्या बाहेर आणि रितेश मात्रे आलेत. छोट्या या नावाने सुद्धा ते भरपूर प्रसिद्ध आहेत. 28 वरती 3, तिसरं षटक प्रगती पथावर आहे. धावा थांबवल्यात मानेरे टीमने, कारण 28 मधल्या 6 धावा पॅनल्टीच्या आहेत. 22च झाल्या होत्या. ज्या प्रकारे वाडेकरने पहिला सामना जिंकला. ऋषी रितेश मात्रे मैदानात आले आणि बॉलला पाठवून दिलंय मैदानाच्या बाहेर. सिक्सर. मॅच बॉल आलेला आहे. 34 धावा या बॉल नंतर. लक्षात घ्या पाण्याची व्यवस्था तुम्हाला मैदानाच्या आतमध्येच करण्यात आलेली आहे, त्यामुळे वेळ तिथेही वाचतो. 34 वरती 3 हा चांगला बॉल होता. नितेश या टीमचा एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. बॅटिंग चांगली करतात, फिल्डिंग चांगली करतात. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 35 धावा. पाण्याची व्यवस्था बघा मानेरे संघ. नितेश जिथे उभे आहेत तिथेच पाण्याची व्यवस्था आहे. ऐकूया सुमधुर संगीत. सोनारपाडा विरुद्ध मानेरे अशी मॅच तुम्ही पाहताय. यानंतर गावदेवी एडुट संघ आणि जगदंबा वाकलन बी अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 35 धावा झाल्या, 3 विकेट गेलेले आहेत. ऋषीने 2 षटकांचा स्पेल टाकलाय. पिक्की नाही आहे आय थिंक संघामध्ये, त्यामुळे आता हरेश आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. तेजसने 1 षटक टाकलेलं आहे. शॉर्ट थर्ड बॅन आहे. शॉर्ट फाइंडिंगला विवेकला तुम्ही पाहतायत. ऑप्शन आहे या टीमकडे. पुढचे जे संघ खेळते त्यांनी लक्षात घ्या
ब्लॅक ट्रॅक तुम्हाला कंपल्सरी आहे, फॉर्मवरती ते लिहिलेलं आहे. पूर्वी कारण फॉर्म गावागावामध्ये जायचे मॅचेस ठेवले, आता आय थिंक मला वाटतं असोसिएशनच्या ग्रुपमध्ये जात असेल. मी तितके नियम वाचलेही बऱ्याच वेळा जात नसतील. फक्त एंट्री फिक्स केली जाते लवकर लवकर लवकर, कारण की जास्त बऱ्याच वेळा 16 संघ असतात. या स्पर्धेत 32 आहेत. 16 असल्यानंतर फारशा संघांना एंट्री मिळत नाही. 32 चान्स मिळू शकतो. हरीश नाही नाही नाही, कालही असं झालं होतं, तर धाव नाही मिळणार. काल सूरजने केलं होतं नागावच्या असं. सूरज नॉन स्ट्राईकला होते, सूरज मडवी जे नवीन बॅटर होते त्यांनी असं केलं होतं. पण तशी रन मिळणार नाही, तुम्ही बॉल अडवायला गेले ते. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग बघा. एक धाव मिळाली. 37. 37 धावा झालेल्या आहेत. चौथं षटक प्रगती पथावर आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जय महोत्सव मानेरे टीमने केलेली आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉइंट, शॉर्ट कव्हर. बरोबर हॉस्टमच्या बाहेर बॉल पिचिंग करतात हरेश. मानेरे म्हटल्यानंतर आमचे समालोचक राहुल भोईर यांचा गावचा संघ. 38 धावा धापल करतो आपल्या पाल्यामध्ये. 35 होत्या 3 ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये हरेशने 4 बॉल फेकले, 3च धावा दिलेत. सोनापाडा चषकमध्ये मॅन ऑफ द सिरीजची करिअरची पहिली बाईक हरेशने जिंकली. महागडी गाडी, फॅशन प्रो, फॅशन प्लस. हा वाईट आहे, जास्त बाहेर आहे. एक धाव इथे मिळेल. वॉकलन बी आणि हेडूटने लक्षात घ्या, तुम्हाला इनिंग ब्रेकमध्ये उपस्थित राहायचे टॉससाठी. गौदेवी हेडूटने आणि वॉकलन बी. फुल टॉस बॉल होता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत तेजस. 3 क्षेत्ररक्षक आलेत बॅकअपसाठी. चौथाही होता मागे. एकच धाव मिळाली. धावा झाल्या आहेत आपण 40 धावा दाखल करते. चौथ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावांची गती थोडीशी थांबली. विजय पवार बघा डीप मध्ये. दीपक भाने यांना तुम्ही पाहता ते पेट्रोलिंग करतायत सीमारेषेच्या बाहेर. आणि मनोहर भाने बघा डीप मिड विकेटला. फुल टॉस बॉल वारंवार येत आहेत, मात्र मोठे हिट येत नाहीयेत. फिल्डिंग चांगली आहे बघा. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेल. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावा झाल्या ते 41, म्हणजे 35 करण सर झाल्या होत्या. त्या 6 पॅनल्टीचे ऍड आहेत. 41. आलेत गोलंदाजी करण्यासाठी. धावा 41 झाल्या आहेत. विकेट 3 गेलेले आहेत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यानंतर गावदेवी हेडूटने अ संघ आणि परी 11 जगदंबा वाकलन बी संघ. बघायचे 41 धावा. विवेक शेवटच्या ओव्हरमध्ये. आणि आता रितेश ज्या खेळासाठी जाणले जातात, करण ठाकूर ज्या खेळासाठी जाणले जातात, तोच खेळ करावा लागेल. कमीत कमी 15 ते 20 धावा. कारण 45-50 धावा फारशा मोठ्या वाटत नाही. कारण 2 दिवसाच्या मॅचेस तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाच्या जर पाहिल्या असतील तर ते टार्गेट फारसं मोठं वाटत नाहीये. म्हणजे बघायचं बॉलिंग युनिट चांगली असेल तर संरक्षण होऊ शकतो. मिड विकेटला क्षेत्ररक्षक रितेश शिकेही समाप्त. ऋषी भोईरने एक चांगला झेल टिपलाय.
विवेकच्या खात्यामध्ये पहिली विकेट. राहुल केनी आलेत बॅटिंग करण्यासाठी. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विवेक कल्याण प्रीमियर लीग स्पर्धा तुम्ही पाहिली. सुभाष मैदान काय गोलंदाजी केली होती याच विवेकने. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. तोच विवेक तुम्हाला पाहायला मिळतोय कल्याण प्रीमियर लीग 2025. आता आपण 26 मध्ये आहोत. फेब्रुवारी महिना 7 फेब्रुवारी तुम्ही पाहतायत. राहुल मैदानात आले तर एकच धाव मिळाली बघा. प्रवीण यांना किती आत्मविश्वास आहे की 2 धावा घेणार नाहीयेत. कारण स्ट्राईक करायला हवी असेल तर 2 धावा घेणार नाही असं त्यांना वाटतंय. 42 वरती 4 बॉलचा खेळ शिल्लक. टॉससाठी यायचे वाकलन बी आणि गावदेवी हेडूटने असंघ. अविनाश काळन आणि सोमनाथ गायकर. दुसऱ्या इनिंगचा जर बॉल पडला, दोन्ही कॅप्टन नसले तर दोन्ही इनिंगला 2 बॉल कमी होतील. फलंदाज रनआउट. करणला माघारी परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात लागणारा अजून एक धक्का गावदेवी. ऋषिकेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. 43 वरती 5 विकेट गेल्या. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. राहुल नो सेकंडला आहेत. आणि ऋषिकेश सुद्धा एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत या टीमचे. आता त्यांना सिद्ध करावं लागेल कारण 3च बॉल उरलेत. पहिल्या मॅचमध्ये 44 धावा जुनी डोंबिवलीने केल्या. त्या आपण पाहतोय कारण सर चेस झाल्या. आताही आपण पाहिलं तर 43च झालेले आहेत. इथे एकच मिळाले. पहिल्या मॅचमध्ये 44, याही मॅचमध्ये 44च. 44 धावा झालेत पहिल्या मॅचमध्ये. हे चित्र तुम्ही पाहिलं ज्यावेळी जुनी डोंबिवली संघ खेळत होता त्यांनी 8 गडी बाद 44 केल्या होत्या. इथे 5 गडी बाद 44 झाले. म्हणजे 2 बॉल आहेत. 2 मोठे षटकार, 2 चौकार. या मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो सोनारपाडा टीमचा. कारण इतकं सोपं नाही आहे. ज्यावेळी तुम्ही फार एंडकडनं गोलंदाजी करता धावा येत नाही. आई चेंडू प्रतीक 11 एडुडने संघ या स्पर्धेत खेळणार आहे. क्लीन बोर्ड होत आहेत. पहिल्या मॅचमध्ये 6 गडी बाद 45. पहिल्या मॅचमध्ये 44. या मॅच आज धावा थोड्याशा कमी पाहायला मिळतात. काल 88 कौसा संघाने कुठल्या होत्या. 70 खाडीने कुठल्या होत्या त्या चेस झाल्या होत्या. नागावने 73 कुठल्या होत्या. एडुटने बी संघाने त्या जवळच चेस करायला आले होते मात्र ते पराभूत झाले. आणि प्रतीक 11 गावदेवी हेडूडने विरुद्ध वकलन बी मध्ये तुम्हाला यानंतर मॅच पाहायला मिळेल. 46 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल जय मसोबा मानेरे संघ या ऐकण्यासाठी जाणार आहोत आपण करण कान यांच्याकडे. तत्पूर्वी ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
पर्व आपण मागच्या 2 दिवसांमध्ये एन्जॉय केलेला. आजच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाली थोडी उशिराने झालेली आहे. खरं तर पहिल्या मॅचमध्ये पेनल्टी होती, या मॅचमध्ये देखील पेनल्टी आहे आणि नेक्स्ट मॅचमध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांचे कर्णधार लक्षात घ्या, वाकन आणि हेदूटने. जर तुम्ही या सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडण्याअगोदर उपस्थित नसाल, दोन्ही कर्णधार नसले तर दोन्ही संघांना 2-2 बॉलची पॅनल्टी आहे. एक उपस्थित असला आणि एक नसेल तर 3 रनची पॅनल्टी आहे मॅच संपेपर्यंत. तरी देखील जर एखादा कर्णधार असेल आणि दुसरा नसेल तर 2 बॉल सोबत 3 रन्स अशी पॅनल्टी आहे. लक्षात घ्या, जे नियम ऑलरेडी आम्ही तुम्हाला सांगितलेले त्या नियमांचं पालन करा मित्रांनो, आणि योग्य त्या वेळेवरती प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिलंच पाहिजे. बाबूशेठ पाटील चषक 2026 अडवली दिवस तिसरा आणि मॅच नंबर 2 मध्ये SP11 सोनारपाडा आणि मसोबा माणेरे हे दोन संघ खेळतात. टार्गेट या मॅच मध्ये जर आपण बघितलं तर ते 46 रन्स आहे. 46 धावांच्या लक्ष्याचा करायचा आहे पाठलाग. अंपायरचा ग्रीन सिग्नल. या मॅचला आपण सुरुवात करत आहोत. हरीश भोईरच्या सोबतीला प्रवीण जोशी. पहिला बॉल प्रथम ऑन साइडला बॉल टर्न करण्यात आला. बॉल चला काउ फेस कडे. फिल्डर येतात डीप मधून. फिल्डिंग चांगली झाली आहे. दोन्ही कॉर्नर मध्ये फिल्डर आहेत आणि पहिला बॉल पडला म्हणजे दोन्हीही संघांचे कर्णधार नाही तिकडे. पुढच्या मॅच मध्ये दोन्ही इनिंग मध्ये 2-2 बॉल लास्ट ओव्हर मध्ये कमी करण्यात येतील. महत्वपूर्ण सूचना आहे वेळे संदर्भात. हेदुटणे आणि त्यासोबत वाकन. ऑप्शनचा बाहेरचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करण्यात आलेला. डीप मधून रितेश येतात. थोडासा वेळ घेतला तिकडे आणि त्यामध्ये हरेश बॅटमधून एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही बॅटर्स कडून पहिल्या बॉलवरती आपल्याला एक धाव पाहायला मिळते. SP11 सोनारपाड्याचा अगेन्स्ट खेळत असताना मसोबा माणेरे आजचा दुसरा सामना. मागच्या मॅच मध्ये वाडेकरने बाजी मारली आहे 45 धावांना चेस करत असताना. पुढचा सामना जगदंब वाखनबी आणि प्रतीक स्पोर्ट्स गावदेवी हेदुटणे मध्ये. स्वीप केला बॉल मिड विकेट दरम्यान. फिल्डर ऋषिकेश आहेत. थ्रो येतोय आणि एक धाव देखील आपल्याला पाहायला मिळते. तीन धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 सिंगल आपण बघितल्या पहिल्या 3ही बॉलवरती. इकडे लॉफ्ट करायचा होता बॉल. बॅटचा आत लागला मिड ऑन कडे. एक धाव सहज मिळणार आहे. चांगली गोलंदाजी होते. पहिल्या 4 बॉल मध्ये चान्स दिली नाही. प्रवीण आणि हरेश दोघेही चान्स घेतात. खरं तर त्यांनाही माहिती इकडे जरी 46 असल्या जरी पेनल्टी असली तरी इकडून पॉवर प्लेला आपल्याला कॅपिटलाइज करावं लागणार आहे. सुरुवात जितकी दमदार होईल या धावांच्या चेस मध्ये तितकं पुढे असणारे मसोबा माणेरे संघ. त्यामुळे ते अटॅक करण्याचा प्रयत्न करतात पण पहिल्या 4 बॉलवरती तेच समजा नाही. खराब बॉल. जागा मधून बॉलला जागा दाखवली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून प्रवीणच्या बॅट मधून पहिला षटकार. फुलटॉसला कन्वर्ट करण्यात आला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीड झोन मधून आलेला पहिला षटकार. धावसंख्या पोहोचली 10 वरती. या षटकातील शेवटचा बॉल. पुन्हा स्लॉगेट. जबरदस्त फटका आलाय. आता मिड विकेट. प्रवीणचा बॅट मधून आलेला दुसरा षटकार. लागोपाठचे 2 आले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 16 फॉर नन. 16 नाबाद. मसोबा माणेरे. बघा पुन्हा एकदा मी सांगेन, जर ही मॅच होईपर्यंत दोन्ही टीम रेडी नसतील तर पुढचा सामना 4 वरचा असेल. याची नोंद घ्या. जगदंब वाकनबे आणि प्रतीक 11 गावदेवी क्रिकेट संघ हे दुटणे. वेळे संदर्भात या स्पर्धेचे नियम फार कठोर आहेत आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला सूचना करत आहोत. मागच्या मॅच मध्ये जुनू डोंबिवली संघाला पॅनल्टी बसली होती आणि या मॅच मध्ये माणेरे
संघाला देखील पॅनल्टी आहे. 46चा चेस आहे. धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 16 धावा आणि अजून या मॅचमध्ये 30 धावांची गरज आहे. बॅटिंग साईड डगआउट बॉक्समध्ये तुम्हाला चूज करण्यासाठी अगोदर 3 बॉल दिले होते आम्ही. उर्वरित जे काय बॉल आहेत ते आपण मॅनेजमेंट टीमकडे जमा करा मित्रांनो. 16 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, अंपायरकडे उत्कर्ष ठाकूर डावखुराताचा हा मीडियम पेसर आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हर पॉवर प्ले लॉफ्ट केलाय, टक्कसा आवाज, बट बॉल जास्त हवेमध्ये, लॉंग ऑन क्लिअर करणार नाही. पहिला धक्का, चांगली कॅच ऋषी कडून. उत्कर्षला पहिलं, 16ला पहिला धक्का मोसोमा वाणेरेला. अडोलीचे लेट्सम प्लेअर आजही जे 40 क्रिकेट खेळतात मनोहरदादा माने यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आपलं सहर्ष स्वागत आहे. बाबूशेठ पाटील चषक 2026 पर्व गेल्या 2 दिवसांमध्ये आपण एन्जॉय करत आहोत. अडवलीकरांचं हे सुसज्ज आणि ऐतिहासिक मैदान आहे. बऱ्याचशा स्पर्धा या मैदानावरती आपण गेल्या काही वर्षांमध्ये एन्जॉय केलेल्या आहेत आणि कल्याण डोंबिवलीची प्रेस्टिजियस अशी टुर्नामेंट आहे. दरवर्षी प्रत्येक जण आवर्जून अडवलीच्या स्पर्धेची वाट पाहत असतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वीट थर्डला बीट केला बॉलने, मिस्टेक झाली आहे तिकडे, सीमा पार चौकार. शॉर्ट थर्डला चूक झाली आणि या 4 धावांनी धावसंख्या सध्या जाऊन पोहोचले 20 वरती. धावा ऑलरेडी कमी आहेत आणि अशा पद्धतीने जर तुम्ही क्षेत्ररक्षणामधून चूक करत असाल तर मात्र तुम्ही पराभवाला आमंत्रण देत आहे. ओहो, स्लाइस केल्या बॉलला, इट्स अ बीमर अबव द वेस्ट. बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. नो +4. थँक्यू. दीज 5 धावा आल्यात फ्री टॉन दॅम आणि धावासंख्या जाऊन पोहोचले पुढे ती 25. स्विच हिट पॉइंटला आता फिल्डर आहेत. डायरेक्ट हिटला चान्स घेतली होती. मिस्टेक झाली तिकडे. बॅकिंगला आलेल्या रितेश कडून कॅज्युअल एफर्ट्स पाहायला मिळाले आणि सोदारपणाचा फिल्डरची बॉडी लँग्वेज बरंच काही सांगून देते. नो डाऊट 46 धावा होत्या, आताही त्यात, पण जो काही स्टार्ट भेटला प्रवीण कडून 2 षटकार आले, देन आता इकडे आशिष कडून चौकार आणि आतापर्यंतचा धावफलक 26 वरती आहे. अजूनही 20 धावांच्या मॅच मध्ये गरज आहे. बॉल बाकी असताना 21. पुन्हा स्विच हिटला अटेम्प्ट आहे. नॉन स्ट्राइक हिटला थ्रो करतात कारण त्यांनी डायरेक्ट हिटला चान्स घेतली होती. बॅकिंगला फिल्डर आलेत मिड ऑफ वरून. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 27. 27 धावा धावफलकावरती आहे आणि मैदानावरती धावा होत आहेत. कालही जरूर मी ऑनलाईन तो सामना बघितला आणि तिकडे दोन्ही डावांमध्ये जवळपास ज्या काही धावा बनल्या होत्या. स्कोरिंग ग्राउंड आहे, वारा वेगाने वाहतो, विकेट सपाट आहे, पाट आहे आणि थोडी रीच वरती आहे, त्यामुळे बॉलरला थोडंसं चढावं लागतं आणि त्यामुळे इकडे बॅटर्सला ते कुठेतरी ऍडव्हान्टेज मिळत आहे. पण या मॅच मध्ये तसं झालं नाही. सोनारपाड्याचं एका मागोमाग विकेट पडले. सुरुवातीला जरूर दत्ता ठाकूरने जो खेळ केला, 17 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या होत्या. त्यानंतर 10 धावांचा खेळ आपल्याला मध्यंतरी रितेशच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाला जेव्हा एक षटकार आला होता. फुल टॉस होता, लाईन मिस केल्या आशिषने. पावलेन मध्ये जावं लागेल. क्लीन बोल्ड. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 27 धावा, 2 विकेट. उर्वरित 18 बॉल मध्ये मॅच मध्ये बनवायचे आहेत 19. यानंतर खेळत आहेत प्रतीक स्पोर्ट्स, गावदेवी क्रिकेट संघ येदुडणी आणि जगदंब वाकनबी
ही मॅच कंप्लीट होण्या अगोदर दोघही टीम रेडी नसतील. 4 ओव्हरची मॅच जरूर आहे, पण ही मॅच जशी कंप्लीट होईल पुढच्या 5 मिनिटांच्या आतमध्ये मॅचला सुरुवात केली नाही तर 4 ओव्हरच्या कमी म्हणजे तिसऱ्या ओव्हरचे देखील 2 बॉल, चौथ्या ओव्हरचे 2 बॉल देखील कमी करण्यात येतील. म्हणजे मॅच फक्त असेल ती जवळपास 22 बॉलची. पुढच्या 5-5 मिनिटांनंतर 2-2 बॉल कमी करण्यात येतील. महत्त्वपूर्ण सूचना मित्रांनो, त्यामुळे थोडंसं अगोदर निघा. आता ऑनलाईन आपण असाल 4 व्हीलरमध्ये, 2 व्हीलरवरती, जरूर तुमच्या मागे असलेल्या प्लेअरचा हातामध्ये मोबाईल असेल, युट्यूबवरती बाबूशेठ पाटील ऑन असेल चषक ही स्पर्धा, आणि तिकडून तुम्ही जरूर पाहत असाल की अरे बाबा मॅच झाली आहे, धावा कमी आहेत. माझं देखील तेच झालं सकाळी उठल्यानंतर. पहिली मॅच वाडे करण्याच्या पद्धतीने बॅटिंग केली, सेकंड इनिंग फार लवकर त्यांनी चेस केला. त्यामुळे सूचना तुम्हाला, घाई करण्यापेक्षा ड्रायव्हिंगमध्ये थोडं अगोदर निघा. ट्रॅफिक कल्याण मुलीचा फार अगोदरचा प्रश्न आहे, त्यामुळे ते तुमचं ऑब्जेक्शन आणि इकडे ते रिझन ऍक्सेप्ट करणार नाही आयोजक. फुल टॉस होता, ऑन साईडला टर्न खेळण्यात आला, फिल्डरने तिकडे चांगली फिल्डिंग केली. वाह, बॉल उसळवला असं वाटलं की सीमारेषेच्या बाहेर चाललाय की काय डायरेक्ट हिट, मात्र बॅटर पोहोचलाय. अंपायरने टीव्ही अंपायरची मदत घेतली आहे या डिसिजन साठी. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. फिल्डिंग सेट करून घ्या आपण. बाउंड्री देखील इकडे चेक केली जाते आणि त्यासोबत बाउंड्री सेफ असेल म्हणजेच, बिकॉज इकडे आता रनआउट साठी ते चेक करतात. वॉर्डरूम मध्ये आमचे थर्ड अंपायर सध्या या स्पर्धेचे महत्वपूर्ण घटक, मॅनेजमेंट मधले महागुरु योगीदादा भाने. तिसरा दिवस आहे या स्पर्धेचा. 32 ग्रामीण संघांना घेऊन यंदाचे पर्व आपण एन्जॉय करत आहोत. या उद्योजक आदरणीय ब्रजेश दादा अर्थातच बाबू शेठ मदन पाटील यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला गेल्या काही पर्वांमध्ये पाहायला मिळाल्या. बॅटर सेफ, धावा 2 मिळतील आणि या 2 धावांनी ऍक्शन रिप्ले सध्या आपल्याला स्क्रीनवरती दाखवला जातोय GTC द्वारे. जबरदस्त टेलिकास्ट, 3 कॅमेऱ्यांसह या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. धावा 29. कमी गती ऑन साइड अटेम्प्ट करण्यात आला, मिड विकेटला ऋषी अगोदर पुढे आलाय. चांगली फिल्डिंग, बॉल मागे चालला होता. मागचा बॉल रितेश अडवला होता, तसाच इकडे आता ऋषीकडून धाव 1 आली आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 30 आकड्यावरती. आता वाकण बी आणि प्रतीक स्पोर्ट्स गावदेवी एदूट निळचे कॅप्टन देखील येत आहेत. ऑन साइडला उडवला, चान्स असेल, पकडले कॅच, ऋषीने विकेट डाऊन. फलंदाज नितेश होत आहेत. 32-3 मसोबा माणेरे. चांगली कॅच आपल्याला पाहायला मिळाली. 30ला तिसरा धक्का बसलाय. मिड विकेट दरम्यान जो झेल आपल्याला पाहायला मिळाला ऋषीकडून. धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आणि सुरुवातीला जो प्रवीणकडून पॉवर प्ले मध्ये अटॅक पाहायला मिळाला, पहिल्या षटकामध्ये ज्याचा बॅटमधून 2 षटकार आले होते आणि तिकडून मात्र ते षटक कॅपिटलाइज करून त्यांनी चांगला पाइंडर रचला आणि इकडे 46 धावांच्या चेस मध्ये ते ऑन ट्रॅक होते. 30ला 3 नवीन बॅटर ऋषी भोईर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 15 बॉलचा खेळ आणि बाकी या मॅच मधला आणि फक्त 16 धावांची गरज आहे. विकेट आले, SP11 सोनारपाडा मॅच मध्ये असणार आहेत. करण खेचून मारलाय, वाऱ्यासोबत गप्पा गोष्टी करत बॉल मिड विकेट हवाई यात्रेसाठी षटकार.
वरती धावसंख्या पोहोचली आणि आता फक्त 10 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 10 धावा या मॅचचं समीकरण बॅटिंग करत असताना सध्या मसोमा मानेरे टीमसाठी. पुन्हा उडवलाय पण यावेळेला मिस टायमिंग आहे. समोर आहेत फिल्डर लॉंग ऑफला सिद्धेशने पकडली आहे कॅच. ऋषीची विकेट येते. 36 ला 4 मानेरे. सर इकडे 55-60 धावा असतात तर वेगळं समीकरण असतं. पण आपण बऱ्याच वेळेला असं म्हणतो जेव्हा एखाद्या लो स्कोरला चेस करत असताना बॅटिंग साईडचे विकेट जातात. पण जेव्हा 60 हाय स्कोरिंग मॅचेस असतात तेव्हा खेळ वेगळा असतो. स्ट्रॅटेजी वेगळी असते आणि वेगळ्या प्लॅनिंगने खेळ खेळला जातो. इकडे मात्र त्यांना माहिती आहे मॅच कुठे का होईना थोडं आपलं विनिंग पर्सेंटेज जास्त आहे. त्यामुळे कॅज्युअल एफर्ट्स देखील बॅटर्सकडून आपण पाहतोय. येणारा प्रत्येक बॅटर प्रवीण एका बाजूने उभा आहे. 18 त्याने बनवलेला आहे. आणि मॅच मध्ये 10 धावांची गरज असते ना. ऋषीची विकेट गेली आहे. नवीन बॅटर आले विवेक. खोलात पायचीत गवसलेत. फलंदाज बाद. छत्तीस ला 5 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस भोईर आता चाललेले आहेत. गोलंदाजी चांगली झाली आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in चे फाउंडर देखील आहेत. आणि आता 12 बॉल 10 धावा पाहिजेत. मॅच अजूनही संपली नाही. सेकंड फर्स्ट ओव्हर मध्ये जी बॉडी लँग्वेज होती ती आता बदललेली आहे SP11 सोनारपाड्याच्या खेळाडूंची. कारण या मॅच मध्ये त्यांचे पुनरागमन झालेले आहे. आणि या क्षणाला जर प्रवीण जोशीची विकेट गेली तर झपकन कमबॅक होईल. आणि या मॅच मध्ये 46 धावा डिफेंड करत असताना सोनारपाडा देखील ताकद लावणार आहे. पाहूयात फोर्थ ओव्हर मध्ये काय घडणार आहे. प्रवीण आणि तेजसचा प्रयत्न असेल की ज्या काही 10 धावा उरलेल्या आहेत 12 बॉल मध्ये नाही तर आपण 6 बॉल मध्ये ट्राय करूयात. स्क्वेअर लेगचं मिड विकेट लॉंग ऑन साइडला 3 आहेत. फुल टॉस खराब बॉल ऑन साइडला विरकावलाय. लॉंग लेग रिझनला क्लिअर. प्रवीणचा पॉवर पॅक षटकार. पोचला 42 वरती. हे दुसऱ्यांदा घडलं जेव्हा प्रवीण शफल झालेलं आहे. ते स्टंप दिसल्यानंतर गोलंदाज कदाचित मुहात पडतोय की आपण त्याला बोल्ड काढूया. मात्र तिकडे पॉवर प्लेचा पहिल्या षटकामध्ये फुल टॉस आला होता प्रथम कडून. तो भिरकावला तशाच पद्धतीने. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि इकडे आता तो भिरकावलाय त्याने. वन सेकंड पण यावेळेला खोलात खोललेत स्टंप प्रवीणचे. क्लीन बोल्ड 42 फॉर 6. 6वा धक्का. नऊ चेंडूंमध्ये 24 धावा ज्यामध्ये 3 गगनभेदी षटकार आपल्याला प्रवीण जोशीकडून पाहायला मिळाले.
टायगर अभी भी जिंदा आहे. पुनरागमन केलं त्याने. मध्यंतरी खेळत नव्हता. रोहित आला ऑन साईडला, फक्त बॉलला टर्न करण्यात आलाय. डबलला कदाचित चान्स घेतील तेजस रोहित, दोघं कॉल दिलाय. मिस्टेक झाली तिकडे डीप मध्ये. धाबा मिळालेल्या 2 आणि 2 धावांनी धावसंख्या 44 वरती पोहोचली. त्या मॅच मध्ये बनवायच्या त्या फक्त 2. 9 चेंडू आणि 2 धावांची गरज. आज आपण यानंतर शकदंब वाखणबी आणि प्रतीक 11 गावदेवी एदुटणे या संघाला पाहणार आहोत. दिन त्यानंतर काटे आणि नेवाळी पाडा. क्लीन बोल्ड, 1 more विकेट डाऊन. मॅच अजूनही संपली नाही. गोलंदाज इकडे जरूर प्रयत्न करत आहेत, पण इकडे आता त्यांच्याकडे धावा फक्त 2च आहेत. शेवटचे 8 बॉल, 2 धावांची गरज. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्ष जोशी. कमी उंचीचे आहेत, यंगस्टर आहेत आणि या मॅच मध्ये 2 धावा त्यांना बनवायच्या आहेत. प्रवीण जोशी यांचे बंधू. चांगला क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. कॉन्फिडन्स पाहिजे असतो. 2च धावा पाहिजेत आणि चांगल्या पद्धतीने बॉलला बॅटवरती त्याने मिडल केलंय. कॉन्फिडन्स गेन करून जाईल त्याला फटका, कारण नवीन आहेत. चान्स भेटली आहे आणि या मॅच मध्ये आता स्कोर लेवल झाला. 1 धावेची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या मसोबा मानेरेला. बॉल बाकी असताना 7. 45 for 7. 46च्या चेस मध्ये चॉप केलाय. शॉट थर्ड, 1 धाव आली आहे. मॅच संपली. अभिनंदन. 46ला चेस डाऊन करण्यात आलं सक्सेसफुली जम मसोबा मानेरेकडून. अभिनंदन. हार्ड लगेच 11 सोनार पाडा.